मला तुमच्या आज नेमक्या भेडसावणाऱ्या प्रश्नाविषयी बोलायचं आहे आणि त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हे आज अवेलेबल असलेल्या कायदेशीर प्रोसिजरमध्ये आहे आणि ते असताना आपण सिडकोच्या कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता सरेंडर करायला नाही पाहिजे. तर आपल्याला कशा प्रकारे सिस्टमॅटिकली पुढे जाता येईल आणि आपण तो विजयाच्या पर्यंत पोहोचू शकतो या विषयावरती बोलणार आहे. मी शहाजी पाटील, मी व्यवसायानं बिल्डर आहे. लोकांना प्रश्न पडतो की मी बिल्डर आहे आणि मग हे लोकांच्याकडे अशा प्रकारे प्रबोधन करायची प्रेरणा मला कुठून मिळते. मित्रांनो, मी तुमच्यासारख्या एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आहे. मी जन्माने शेतकरी आहे आणि व्यवसायाने बिल्डर आहे. मी 10वीला मला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर मला स्कॉलरशिप मिळाली आणि त्याच्यानंतर मी एबीसी हॉस्टेल या शहरातल्या, कोल्हापूर शहरातल्या एका एबीसी हॉस्टेलला मी 11वी-12वीचं शिक्षण घेतलं. एबीसी हॉस्टेलला जेवणा खाण्यापासून सगळ्या गोष्टी फ्री असतात काय, आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी मी एन्जॉय केल्यात ते तुमच्या कष्टातून आलेले पैसे आहेत ह्याची मला जाणीव आहे आणि त्या प्रेरणेतून मी तुमच्यासमोर उभा आहे. मी अगदी इंजिनिअरिंग सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजला केले. गव्हर्नमेंट कॉलेजची फीज माझी 365 रुपये होती आणि तिथं वर्षाचा येणारा खर्च माझा 5,000 रुपये होता आणि मला नॅशनल स्कॉलरशिप मिळत होती ते 2,500 होते. त्याच्यामुळे ही नॅशनल स्कॉलरशिप सुद्धा गव्हर्नमेंटकडनं मिळणारी ही इथल्या जनतेच्या पैशातून येत होती. त्यामुळं या प्रकारचं जनतेचं माझ्यावरती ओझं आहे आणि त्यामुळे मी जे काय शक्य आहे ते सगळं मी माझ्या परीनं शेतकऱ्यांच्यासाठी, जनतेसाठी देण्याचा प्रयत्न करत असतो. आता तुमच्याकडच्या प्रश्नाकडे येऊया. तुमच्याकडचा पहिला प्रश्न असा आहे की मी 95 गावं हा दृष्टिकोन ठेवून बोलतो. म्हणजे आता 95 गावातल्या प्रॉब्लेम विषयी मी पहिल्यांदा ऍड्रेस करतो. मला वाटतं 124 गावातलं कोण इथं नसेल. आपण 95 गावावरती 95 गावावरती कॉन्सन्ट्रेशन करू. 95 गावाचं तुमचं ऍक्विजिशन करायला 1970ला सिडकोला मॅन्डेट मिळाल्यानंतर त्यांनी सिडकोची स्थापना MRTP ऍक्ट 113(1) खाली झाली आणि त्यानं सिडकोला ही जागा घ्यायचे अधिकार मिळाले. आता सिडकोला ही जागा घ्यायचे अधिकार मिळाल्यानंतर फक्त अधिकार मिळाले ही एकच गोष्ट आपण डोक्यात ठेवली, ते अधिकार किती लांबपर्यंत आहेत आणि ते अधिकार कधी संपणार आहेत आणि ते संपल्यानंतर आपण त्यांना कसं अटेम्प्ट करायला पाहिजे या प्रकारचा थॉट आतापर्यंतच्या या तुमच्या आंदोलनामध्ये झाला नाही. मी काही गोष्टी स्पष्टपणानं बोललो तर त्याचा काही चुकीचा अर्थ घेऊ नका. मला याच्या अगोदरचे तुमचे आंदोलन, याच्या अगोदरचे तुम्ही मांडलेले प्रश्न, तुम्ही काढलेले सोडवणूक केलेले तुमचे प्रश्न याला कमी लेखायचं बिलकुल नाही. पण आजच्या डेटला आपण उभा राहिल्यानंतर हे प्रॉब्लेम कशामुळे पायलअप झालेत हे जर आपण समजून घेतलं तर त्याचं सोल्युशन आपल्याला पर्यंत पोहोचतंय. त्या अँगलने मी बोलतोय. मला बाकी तुम्ही कुणाचा काय अनादर करायचा असा काय माझा त्याच्यामध्ये उद्देश नाही. आता हे सिडकोला मिळालेलं जे मॅन्डेट आहे हे मॅन्डेट कसं होतं की तुम्ही या एरियाचा विकसनाचा प्लॅन बनवायचा आणि ते प्लॅन बनवल्यानंतर 10 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही या 95 गावामधली सगळी जमीन घ्यायला पाहिजे. आता 1979 साली सिडकोनं त्याचा DP बनवला आणि त्या MRTP ऍक्टच्या 126 प्रमाणे त्यांनी ती 10 वर्षाच्या आत म्हणजे 1989ला घेणं अपेक्षित होतं. त्याच दरम्यान तुमचं आंदोलन चालू होतं की आम्हाला 12.5% वगैरे पाहिजे असं. आता हे 1989ला मॅन्डेट संपलं म्हणजे सिडकोनं, तुम्हाला आठवत असेल तर 2 टप्प्यामध्ये जागा घेतली, एक 70-75च्या दरम्यान आणि एक 86च्या दरम्यान. तर ती 86ची जागा एवढ्यासाठी घेतली की त्यांना 89ला जागा घ्यायच्या अधिकाराच्या संपुष्टात येणार होतं. पण 89ला जागा घ्यायच्या अधिकार संपुष्टात आल्यानंतर सुद्धा आपल्याकडनं आता तुमच्या जागा घ्यायचे अधिकार संपुष्टात आले आणि आमची जागा तुमच्या ऍक्विजिशन मध्ये मुक्त करायला पाहिजे असं आपल्याकडनं सिडकोकडं सांगणं झालं नाही. तशी कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे आणि ते 10 वर्षानंतर आपण समोरून जाऊन त्यांना सांगायला पाहिजे होतं आणि ते डिनोटिफाय करून घ्यायला पाहिजे. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते डिनोटिफाय केले असते तरी त्यांना काय फरक पडला असता, तर पडला असता. म्हणजे डिनोटिफाय करण्यामध्ये आतापर्यंत सिडकोनं काय केलं की एखाद्या जागेवरती घर आहे आणि ते आम्ही आमचं घ्यायचं नाही असं अपोज केल्यानंतर ती जागा आम्ही सोडून दिली. म्हणजे काय तुमच्या सातबाऱ्यावरचे शिक्के काढले असं सांगितलं. तर नुसते शिक्के काढणं आणि तुमची जागा घेणार नाही असं म्हणणं म्हणजे डिनोटिफाय करणं असं नाही. डिनोटिफाय म्हणजे सिडकोला कायद्यानं तसं अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीला, नगरविकास खात्याला कळवावं लागेल आणि नगरविकास खात्याकडून एक GR निघेल की ही जागा आता तुमच्या 195 गावांच्या NTDA, न्यू डेव्हलपमेंट टाउन अथॉरिटी या संज्ञेखालून निघालेली आहे. आता ते निघाल्यानंतर त्याचं काय झालं असतं, तर ती निघाल्यानंतर कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की अशी ज्यावेळेला ती जागा निघेल त्यावेळेला सिडको फक्त तिथं स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून काम करेल. म्हणजे तुम्हाला समजून घेण्यासाठी पनवेल महानगरपालिका जी आहे ही पनवेल महानगरपालिका जे बिल्डिंग परमिशन द्यायचं जे काम करते
ती स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी अंडर देते. म्हणजे पनवेल महानगरपालिका तिथं मालकी हक्कानं असलेल्या जमिनीच्या मालकाला धक्का देत नाही. ते असं म्हणते की जागा तुमच्याकडे राहू दे, तुम्ही मालक आहे, तुम्ही आमच्याकडे कशा प्रकारे डेव्हलपमेंट करणार त्याचा प्लॅन घेऊन या आणि आम्ही त्याची परवानगी देतो. बरोबर. तशा प्रकारे जमिनीची मालकी तुमच्याकडे राहून सिडको फक्त प्लॅनिंग अथॉरिटी असं झालं असतं, डिनोटिफाय झालं असतं. आता सिडकोच्या इतिहासामध्ये असं डिनोटिफिकेशन झालेलं आहे का? तर झालेलं आहे. कुठं कुठं झालेलं आहे? तर करावे गावाची जी जागा आहे त्या करावे गावाच्या ते चाणक्य शाळा आहे त्याच्या पाठीमागची एक 100 ते 125 एकर जागा ही 2017 मध्ये सिडकोने डिनोटिफाय केली. अजून एक जागा पाडेघरचं जे कंटेनर यार्ड आहे, पाडेघरचं जे लॉजिस्टिक पार्क आहे, तिथे जे काही त्यांनी गोडाऊन्स वगैरे बनवलेले, ती पाडेघरची पण 50 एकर जागा अशीच डिनोटिफाय झाली. म्हणजे त्या पाडेघरच्या जागेसाठी आणि करावेच्या पाठीमागच्या जागेसाठी सिडको ही स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे आणि त्या जागेसाठी सिडको वेगळा डेव्हलपमेंट प्लॅन बनवते आणि तो डेव्हलपमेंट प्लॅन सिडकोने बनवून आता मंत्रालयामध्ये मंजुरीसाठी आहे, तो थोड्या दिवसात मंजूर होईल. म्हणजे अशा प्रकारे सिडकोच्या हद्दीमधली जागा जर आपण प्रॉपर कायद्याच्या प्रोव्हिजननं डिनोटिफाय करून घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसा विकास करता येतो. आणि सिडको फक्त डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे तिथे कसे कुठले रस्ते येणार, काय रिझर्वेशन असणार, शाळा ग्राउंड कुठं पाहिजे एवढेच काळजी घेणार आणि बाकी जमिनीची मालकी तुमच्याकडे राहणार आणि तुम्हाला ते डेव्हलप करता येणार. आता ही जी प्रोव्हिजन आहे ही तुम्ही ज्या वेळेला 1989 मध्ये आंदोलन केलं आणि आम्हाला 12.5% पाहिजे असं म्हटलं काय, त्याच वेळेला MRTP ऍक्टचा एकदम काळजीपूर्वक अभ्यास केला असता तर असं झालं असतं की आतापर्यंत आमची जी जागा घेतली ती आता परत येऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्याच्यासाठी 12.5% आणि आतापर्यंत जी जागा घेतली नाही त्या जागेसाठी डिनोटिफाय होणार आणि ती सगळी जागा घेऊन आम्ही शहरामध्ये विकासामध्ये भाग घेणार. बरोबर आहे. मग ही गोष्ट 1989 जर तर आज तुमच्या जागा ह्या डिनोटिफाय झालेल्या असतात आणि तुमच्याकडं तुमच्या जागेवरती पनवेल सारखे प्लॅन बनवून रस्ते टाकून आतापर्यंत डेव्हलपमेंट झाले असते. ते आपल्याकडनं पहिली चूक झाली त्यावेळेला. हे या ज्या चुका आहेत ह्या काळाच्या ओघात होत राहतात. म्हणजे मी 95ला इंजिनिअरिंग केल्यानंतर 2000 पासून बिल्डर म्हणून काम करतोय. तर 2022-23ला ज्यावेळेला मी कष्टाने घेतलेली जमीन ही सिडको आणि MMRDAचा गोंधळ चालवून ती मालकी काढून घ्यायचा चालू झालं, त्यावेळेला मी ह्या सगळ्या कायद्याच्या खोलात घुसलो आणि काय काय पॉसिबल आहे ह्या सगळ्या गोष्टी मी शोधून काढल्या. त्यामुळं असं नाही की काल जी काही चूक ती फार मोठी चूक होती, ती त्यावेळेची म्हणजे त्यावेळेला हे पण करता येणं शक्य होतं. हे आपल्याला आज माहिती असायला पाहिजे, कारण आज परत तशाच प्रकारची कुठलीही छोटी सुद्धा चूक आपल्याला ठेवायची नाही पुढे जात असतात. म्हणजे एवढ्या काळजीपूर्वकपणे आपण पुढे तर काय काय होऊ शकते त्याची पण मी मांडणी तुमच्या समोर करणार. तर आता ते जे आहे आता आजच्या डेटला जी जागा सिडकोने घेतली नाही ती जागा सिडकोला घेण्यासाठी 1 जानेवारी 2014ला लार हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर लार ह्या कायद्याने घेणं बंधनकारक झालं. मित्रांनो लक्षात घ्या की ज्या वेळेला 1894चा कायदा होता की जो कायदा इंग्रजांच्या वेळेला बनवलेला होता भूसंपादनाचा, त्या कायद्याचा वापर करून सिडकोला 1970 पासून जागा घेणं सोपं होतं. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या गव्हर्नमेंटच्या फेवरमध्ये होत्या आणि तो इंग्रजांचा वेळचा कायदा असल्यामुळे ते साहजिक आहे की त्यांना त्या पद्धतीची त्याची मांडणी होती. पण 1 जानेवारी 2014 मध्ये आपल्याकडं भूसंपादन आणि पुनर्वसनाचा जो काही क्रांतिकारी कायदा आला त्या कायद्यानं या सगळ्या शहरीकरणाची दिशा बदलून टाकलेली आहे. पण ती जी बदललेली दिशा आहे ती अजूनपर्यंत ग्राउंडवरती वापरात येत नाही आणि ते आपल्याला वापरात आणायचे आहे. मी कुंडेवालच्या आमच्या जागेसाठी ती वापरात आणतोय, ती पण कशा आणतो ते पण मी इथे शेअर करतो. आता असं आहे की 1 जानेवारी 2014 पासून सिडकोनं जर जागा घ्यायची असेल तर लार कायद्याची प्रस्तावना असं म्हणते की शहरीकरणासाठी जबरदस्त जागेचं संपादन करावायचं असल्यास त्या शहरीकरणामध्ये जमिनीचा मालक हा भागीदार असला पाहिजे आणि त्या शहरीकरणामध्ये भाग घेऊन जमीन मालकाचं सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाली पाहिजे आणि ती प्रकर्षानं जाणवली पाहिजे. काय म्हणजे ऍक्च्युअल प्रगती व्हायला पाहिजे आणि तो त्याच्यात भागीदार असायला पाहिजे. हा त्या कायद्याचा सार आहे. त्या कायद्याची प्रस्तावना जर वाचली ना तर तो कायदा बेसिक हे सांगतोय. मग आता सिडकोनं हा कायदा जो आहे हा आपल्याला झेपणार नाही म्हणून त्यांनी 22.5%ची एक टूम काढली एअरपोर्टच्या वेळेला आणि त्यावेळेला लोकांच्याकडे जी काही मांडणी केली तर त्याच्यामध्ये त्या मांडणी करताना त्यांना तेवढ्याच ताकदीचं कॉम्पिटंट समोरून अपोज नाही झाल्यामुळं
तेवढ्याच टेक्निकल पद्धतीचा, की त्यांचे ते काय म्हणणं जे आहे ते अधिकारी त्या लोकांच्या आणि आपल्या पुढाऱ्यांच्या डोक्यामध्ये घुसवायला सक्सेस झाले. आणि त्या पुढाऱ्यांच्या करवी त्यांनी आपल्याला असं सांगितलं की 22.5% ही जगातली बेस्ट. आता मी त्यातले काही मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे. तुम्ही एक कॉमन माणूस म्हणून ती बेस्ट होती तर ती एक मी मगाशी म्हटलं तशी चूक होती हे आपण समजून घेऊया. 22.5% मध्ये ते 15.75% हा भाड्याचा भूखंड देतात. लार कायदा हा तुम्हाला 20% मालकी हक्काचा विकसित भूखंड द्यायची गोष्ट करतो, बरोबर. म्हणजे 15.75% भाड्यापेक्षा 20% मालकी हक्क हे कधी पण सरस. ही जी भाड्याची जागा आहे ह्या भाड्याच्या जागेच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांनी 10 ते 12 लाख रुपये गुंठ्याला घ्यायचं प्रयोजन मांडलं. काय आता तुम्ही कुणाला तरी बांधायला देताय आणि तो बांधणारा पैसे भरतोय, पण ते पैसे तुमच्या खिशातले आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. जर ते लागले नसते तर तुम्हाला तेवढे जास्त पैसे मिळाले असते, त्या प्लॉटचं व्हॅल्युएशन तेवढे जास्त झालं असतं. मालकी हक्काच्या साठी सुद्धा डेव्हलपमेंटला खर्च येणार आहे, पण मालकी हक्काच्या जमिनीसाठी डेव्हलपमेंटला येणारा जो खर्च आहे त्याची मांडणी कायद्याप्रमाणे सिडकोला करावी लागेल. आणि त्याचा मांडलेला जो खर्च आहे तो डायरेक्टर टाउन प्लॅनिंग आणि नगर विकास मंत्री यांच्याकडून मंजूर करून घ्यावा लागेल. आणि तो मंजूर करून घेतलेला खर्च आपण त्यांना डेव्हलपमेंटचा देणे लागतो. आता हे मी मुद्दा म्हणतो एवढ्यासाठी की 22.5% मध्ये 10 ते 12 लाख रुपये डेव्हलपमेंटचा खर्च येणार. ही गोष्ट 22%च्या सगळ्या लोकांनी मान्य केली काय, कारण त्या 22%च्या लोकांनी सांगितले की हा तुम्हाला लागणारच नाही. हा जो कोण फ्लॅट घ्यायला येणार आहे किंवा डेव्हलपमेंट करायला येणार आहे त्याला लागणार आहे. तर तुम्हाला हे कळायला पाहिजे, माझ्या जमिनीवरती फ्लॅट बांधणार आणि मी विकणार म्हणजे तो माझा माणूस आहे. माझ्या जमिनीवरती डेव्हलपमेंट करायला एखाद्या विकासकाला देणार म्हणजे तो माझ्या बिहाफमध्ये काम करणार आहे, माझ्यासाठी काम करणार आहे. मग तिथे तो डेव्हलपमेंट चार्जेस का, तर त्याचं त्यावेळेला ते व्यवस्थित मांडणी नाही झाल्यामुळं तो तसाच चालू राहिला. आतापर्यंत लोकांनी करोडो रुपये भरले. आता मी दुसरं जे म्हटलं, जर त्यांनी कायदेशीर मार्गाने ते डेव्हलपमेंट चार्जेस काढले असते तर ते किती लागले असते. तर आता नैनामध्ये हीच सिडको बॅरन लँडवरती शहर बसवायला चाललेले. आता ह्या बॅरन लँडवरती शहर बसवताना त्यांना त्या टीपी स्कीम सँक्शन करताना काय काय खर्च येणार आहे, त्या काय काय खर्च येणार आहे त्या खर्चाची मांडणी त्यांनी केलेले आहे. आणि ती जी मांडणी केलेली आहे त्यातला प्रत्येक आयटम जो आहे हा त्यांना डिस्ट्रिक्ट शेड्यूल ऑफ रेट म्हणजे त्या जिल्ह्यामधले जे काही गव्हर्नमेंटने ठरवलेले रेट्स आहेत त्या रेट प्रमाणे त्याचे ते कॅल्क्युलेशन करून त्यांना त्याची मांडणी करायला लागली. नैनामधल्या स्कीमसाठी 2,37,000 रुपये पर गुंठा एवढा डेव्हलपमेंटचा खर्च आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं जे ते 12 लाख केले ते त्यांना जर कायदेशीर मार्गाने गेले तर आपण फक्त 2.5 लाख रुपये देणे लागते. ही नैनामधल्या एका स्कीमची गोष्ट नाही, ही नैनामधल्या 14 स्कीमची गोष्ट आहे. 14 स्कीमला वेगळ्या वेगळ्या कॅल्क्युलेशन दिलं, वेगळ्या वेगळ्या एरियाच्या स्कीम सँक्शन झाल्या आणि त्याच्यामध्ये हे 2,37,000 पासून 2,57,000 पर्यंत एवढाच रेट आहे. हे फक्त नैनामध्ये नाही, हे पुण्यामध्ये अशाच प्रकारे 17 स्कीम सँक्शन झालेले आहेत की ज्या अर्बन डेव्हलपमेंटने सँक्शन केलेले आहेत. त्या स्कीम मध्ये सुद्धा 2.5 लाख ते 2.25 लाख एवढाच पर गुंठ्याचा डेव्हलपमेंटचा खर्च. म्हणजे आपण लार कायद्याने गेलो तर आपल्याला 20% मालकी हक्काची जागा मिळेल, त्याचा डेव्हलपमेंटचा खर्च सुद्धा कंट्रोलमध्ये असेल आणि जागा आपल्या मालकीची असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या एनओसी घ्यायला सिडकोकडे जावं लागणार नाही. जागा आपल्या मालकीची असल्यामुळे 4 वर्षातच बांधायला पाहिजे ह्याचं बंधन राहणार नाही. ते 4 वर्षात नाही बांधली म्हणून त्याच्यासाठी ते येणारे इंटरेस्ट आणि पेनल्टी याचं बर्डन असणार आहे. आता हे 20% जागा सोडून अजून काय मिळणार आहे, तर आपल्याला बाजाराच्या किमतीच्या 4पट किंमत मिळणार आहे. आता बाजाराच्या किमतीच्या 4पट किंमत मिळणार आहे आणि त्या 4पट किंमत मिळणार आहे त्यातले 20% पैसे या भूखंडासाठी आपण राखून ठेवणार आणि 80% पैसे उचलणार आहे. आता बाजाराची किंमत हा फार इम्पॉर्टंट विषय आहे. म्हणजे आपल्यासाठी बाजाराची किंमत काय, म्हणजे मी आता आल्यानंतर सरपंच साहेबांच्यावर बोलत होतो ते मला म्हटले की आम्हाला चांगला भाव दिला तर आम्ही जागा देऊ. तर मी म्हटलं तुमच्या डोक्यातला चांगला भाव म्हणजे काय काय, तर साधारणतः आपण असा विचार करतो की आपल्या गावामध्ये जर 5 लाख रुपये गुंठ्याने जागा विक्री होते आणि लार कायद्यानं आपल्याला 4पट त्याची किंमत द्यायचा अधिकार दिलेला आहे, तर आपल्याला 5 लाखाच्या 4पट म्हणजे 20 लाख एवढा आपल्याला जमिनीचा भाव मिळाला पाहिजे. आणि आजच्या डेटला 20 लाख हा भाव आपल्या इमॅजिनेशनसाठी फार मोठी गोष्ट आहे काय. आता ती माझ्या इमॅजिनेशनसाठी नाही, माझं गणित तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की तुमची ही जी जागा आहे ही हजारो वर्षे तुमच्या पूर्वजांनी सांभाळलेली जागा आहे. हजारो वर्षापासून ती जागा सांभाळताना तलवारीचं राज्य होतं काय, आणि त्यावेळेला त्या तलवारीच्या दहशतीखाली काय जीवाची बाजी लावून ती पुढच्या जनरेशनसाठी ठेवलेली जागा. त्याच्यामुळं
ही तुमच्यापर्यंत तुमच्या सुदैवानं आलेली जागा ही नेक्स्ट येणाऱ्या जनरेशनसाठी ही कसा सपोर्ट देऊ शकते, या प्रकारे तिची विल्हेवाट लागली पाहिजे आणि या प्रकारे तिचं जतन झालं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे, ही पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे. आता याच्यामध्ये ही जी जागा आहे ह्याचे व्हॅल्यू जे आहे ते तुम्ही आपण जे म्हणतो बाजारातली 5 लाख आणि त्याच्यानंतर लारमधून मिळणारी 20 लाख, त्याच्याऐवजी माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे या जागेची किंमत ही 2.5 कोटी रुपये गुंठ्याची आहे. काय आता तुम्ही म्हणाल हे 2.5 कोटीचं गणित कुठून मांडलं, तर तुम्ही लक्षात घ्या की उलव्यामध्ये आजच्या डेटला टेंडर प्लॉटचा भाव हा 2,70,00,000 रुपये आहे. 2,70,00,000 रुपये हा टेंडरचा जो भाव आहे, काय आपण कॅल्क्युलेशनसाठी टेंटेटिव्ह 3 लाख रुपये पकडूया, म्हणजे 3 कोटी रुपये गुंठ्याचा भाव आहे. आता 3 लाख पर स्क्वेअर मीटर आणि 3 कोटी रुपये गुंठ्याचा हा जो भाव आहे हा सिडकोला टेंडर पद्धतीने मिळालेला भाव आहे. काय आता या 3 कोटीच्या भावाच्या सुप्रीम कोर्टाचं असं जजमेंट आहे की या बाजार भावाच्या 70% किंमत ही रॉ लँडची असायला पाहिजे, म्हणजे रिकाम्या जागेची किंमत ही 70% असायला पाहिजे. म्हणजे त्या 3 लाखामधून जर 70% घेतले तर साधारणतः 2 लाख आपल्या पर स्क्वेअर मीटर आपल्या जागेची किंमत आहे, म्हणजे 2 कोटी आपल्या जागेची किंमत आहे. त्याच्यासाठी लागणारा डेव्हलपमेंटचा खर्च, हा डेव्हलपमेंटचा जर खर्च काढला एक 10 लाख रुपये आपण पकडूया गुंठ्याला ठमरून, तर 1,90,00,000 रुपये ही तुमच्या जागेची किंमत आहे. बरोबर. आता ही 1,90,00,000 रुपये ही जी किंमत आहे ह्या किमतीमध्ये त्यांच्या प्लॉटची किंमत आहे, बरोबर आहे. आणि आपण जागेचा गोष्ट करतोय, म्हणजे त्यांचा जो प्लॉट आहे हा 30% सामाजिक प्रयोजनासाठी रस्त्यासाठी जागा दिल्यानंतरचा राहिलेला जो प्लॉट आहे त्याची किंमत आहे. म्हणून ही आपली 1,90,00,000 किंमत आहे, ह्या किमतीला अजून 70% डिस्काउंट करायची गरज आहे. म्हणजे त्याचा अजून जर 70% डिस्काउंट केलं तर साधारणतः 1,40,00,000 1,50,00,000 ही किंमत आहे. आता ही जी किंमत आहे ही किंमत त्यांच्या 1.5 FSIच्या प्लॉटची, बरोबर आहे. आणि तुमची जी जागा आहे ही तुमची जागा, तुमच्या जागेमधून विरार अलिबाग कॉरिडॉर जातो. तो विरार अलिबाग कॉरिडॉर तुम्हाला तुमच्या विरार अलिबाग कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूला 500-500 मीटरचा बफर देतो की ज्याचा FSI 4 असेल, बरोबर आहे. तुमच्या गावाच्या बाजूनं नॅशनल हायवे जातो, तो नॅशनल हायवे त्याच्या दोन्ही बाजूला 500 मीटरचा बफर देतो की ज्याच्यामध्ये कमर्शियल यूज त्या जागेचा होऊ शकतो आणि त्याचा FSI 5 आहे, बरोबर आहे. मी आता तुम्हाला 2.5 कोटी रुपये तुमच्या जागेची किंमत कशी आहे त्याची मांडणी केली. ही जी मांडणी आहे मी रेव्हेन्यू सेक्रेटरींच्याकडे केलेली आहे, मी IGR ऑफिसला केली, कलेक्टर ऑफिसला केली आणि त्यांना हे सगळे प्रूफ दिलेले. मी त्या IGR ऑफिसचं जे कोकण भवनला या एरियाचं कोकण एरियाचं जे काही हे असं सगळं जे प्रस्ताव असतात त्याच्यावरती अभ्यास करून त्यांच्याकडे मांडणी करतं, त्यांच्याकडे पण दिले आणि त्यांनी याला पॉझिटिव्ह पद्धतीनं लिहिलं की हे याचं जे म्हणणं आहे शहाजीनं जे काही मांडणी केलेली आहे ही बरोबर आहे आणि हे या प्रकारचं आमचं डिपार्टमेंट या प्रकारचं व्हॅल्युएशन करोडमध्ये करू शकत नाही, पण याची मांडणी बरोबर आहे तर ह्याचा विचार व्हावा म्हणून त्यांनी तसा प्रस्ताव पाठवला आहे. त्याचं त्यांनी मला तसं लेटर पाठवलं. याच्यामध्ये आता या सगळ्या मी जे कॅल्क्युलेशन मांडली काय ह्या हे एक प्रकारचं कॅल्क्युलेशन तुमच्या जागेचं तेवढं व्हॅल्युएशन आहे हे सांगणार. दुसरं कॅल्क्युलेशन आपली लार 2013 कायदा आल्यानंतर 2017 मध्ये हा NH4B जो आहे हा एक्सपान्शन करताना याच्यामध्ये लँडचं ॲक्विजिशन झालं आणि याचं लँडचं ॲक्विजिशन हे लार कायद्याप्रमाणे झालं. आता ते लार कायद्याप्रमाणे ते जे काय ॲक्विजिशन झालं त्याच्यामध्ये कोळखेमधली एका मेघनाथ पाटील म्हणून तुमच्या गेल्या ह्याला तिकडच्या SEZच्या आंदोलनामध्ये ते होते काय, ते माझ्या ऑफिसला ते प्रपोजल घेऊन आलेले काय आणि त्यांनी मला सांगितले की माझ्या जागेला भाव 43 लाख मिळाले ना आता नाही ना माझी जागा 40% जबरदस्ती करते, तर त्यासाठी आम्ही त्यांना मदत केली आणि ते कोर्टात चॅलेंज करतात. त्या नैनाच्या 40% या स्कीमलाच चॅलेंज आहे ते कम्प्लीट. पण ती त्यांच्या जागेची किंमत 43,276 रुपये पर स्क्वेअर मीटर दिली 2017 मध्ये. हे मोठा खांदा वगैरे इथं 58 लाख रुपये पर स्क्वेअर मीटर या भावानं, सॉरी एक गुंठा 58 लाख रुपये पर गुंठा या भावानं कलेक्टरनी लार कायद्याखाली ॲक्विजिशन केलं. आता 2017 मध्ये त्यांना दिलेले लार कायद्याखालचे पैसे आणि सुप्रीम कोर्टाचं असं जजमेंट आहे की दरवर्षी 10% इयर अँड इयर जमिनीचा विचार करताना त्यांना द्यायला पाहिजे. तर 2017 मध्ये मिळालेले 58 लाख त्याच्यावरती 2026 पर्यंत 10% इयर अँड इयर जर राईस तुम्ही टाकला तर ती किंमत 1,40,40,00,000 होती,
म्हणजे लारच्या कायद्यानं जरी गेलं तरी त्याची किंमत 1,40,00,000 होते. अजून 2017 मध्ये ज्यावेळेला ही किंमत कलेक्टर साहेबांनी ठरवली त्यावेळेला एअरपोर्ट कमिशनिंग मध्ये नव्हता, MTHL ब्रिज झालेला नव्हता, बरोबर आहे. आता तुमची जागा एवढी स्ट्रॅटेजिक लोकेशनला आहे की मुंबईमधून डायरेक्ट कनेक्शन झाल्यानंतर 0 किलोमीटर अंतरावरती तुमची ही जी प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कची जी जागा आहे ती मुंबई बरोबर कनेक्शन करणाऱ्या ब्रिज पासून 0 किलोमीटर अंतरावरती, 3-4 किलोमीटर अंतरावरती तुमच्याकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. त्यांची येणारी HG सिटी 3-4 किलोमीटर अंतरावरती, स्पोर्ट्स सिटी, मेडी सिटी, एरो सिटी, सेमी कंडक्टरची फॅक्टरी, उल्व्यामधली डेव्हलपमेंट, दुसऱ्या बाजूला जे JNPTचा असलेलं SEZ, अजून त्याच्या बाजूला द्रोणागिरीमध्ये 4,000 एकरचा रिलायन्सचा SEZ जो गेले 20 वर्ष वाट बघते ते SEZ होण्याची. ह्या सगळ्या गोष्टीचा काउंट केल्यानंतर तुमच्या जागेची किंमत ही 2.5 कोटी रुपये गुंठ्याला असायलाच पाहिजे. माझं गव्हर्नमेंटला असं खुलं आव्हान आहे की तुम्हाला जर 2.5 कोटी रुपये गुंठ्याची जमीन घ्यायची तुमची ताकद नसेल तर याच MRTP ऍक्टच्या मध्ये 64G1 हा एक क्लॉज आहे. त्या 64G1 या क्लॉजचा आधार घेऊन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शहरीकरण होतं. त्या शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती 100% त्यांच्याकडे राहू द्या. त्या जमिनीपैकी 40% जमीन ते शेतकरी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतील. त्याच्यामध्ये तुम्ही रस्ते करा, गार्डन करा, सामाजिक व्यवस्था करा, 10% जागा तुम्ही विका आणि त्या सगळ्या डेव्हलपमेंटचा खर्च तुम्ही करा आणि राहिलेली 60% जागा त्या शेतकऱ्याला तुम्ही जसा प्लॉट विकता त्या पद्धतीने विकू दे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपल्या जागेची बाजारात जी किंमत मिळणार आहे त्या किमतीपेक्षा 1 रुपये सुद्धा जास्त जागा आपल्याला गव्हर्नमेंट 1 रुपये सुद्धा जास्त किंमत आपल्याकडला गव्हर्नमेंटकडनं अपेक्षा नाही आणि नको आहे. म्हणजे गव्हर्नमेंटनं तोट्यात जाऊन आपल्या जागेचा भाव द्यावा हे आपणच आपलं असं स्पष्ट म्हणणं आहे की जागा लुटून गव्हर्नमेंटनं धनदांडग्यांना ती 60 रुपये फुटानं नाही द्यायला पाहिजे. काय आमची जागा जर तुम्ही बाजारात ज्या किमतीने विकताय त्या किमतीमध्ये तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस म्हणून 10-15% घेऊन बाकीची सगळी किंमत आम्हाला मिळायला पाहिजे आणि त्या प्रकारचीच मान्य असायला पाहिजे. आज नवी मुंबईच्या एरियामध्ये 7.5 लाख रुपये पर स्क्वेअर मीटर पासून 5.5 लाख रुपये पर स्क्वेअर मीटर हा जागेचा जो भाव झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे की याच सिडकोनं 4,000 रुपये ते 15,000 रुपये एकरनं घेतलेली जी जागा आहे, काही पैसे स्क्वेअर मीटरनं घेतलेली जागा, त्याचा भाव सिडकोला आता 7.5 कोटी रुपये गुंठा जो मिळतोय तो कशामुळे मिळतोय की त्यांनी ज्या जागा आतापर्यंत राखून ठेवल्यात त्याचा तो भाव आहे. म्हणजे त्यांच्या 1970 पासून 55 वर्ष इन्व्हेस्टमेंट त्यांनी नवी मुंबईतली जी राखून ठेवली त्याचा तो भाव आहे. बाकी तर त्यांनी 50,000 रुपयाने पण गुंठा जागा विकली ना. मग तुम्ही सुद्धा तुमची जागा ही 55 वर्ष इन्व्हेस्ट करून ठेवली. म्हणजे सिडको तर 1970 मध्ये फ्री होती तुमच्या जागेचे पैसे तुम्हाला द्यायला, ती का नाही आली? म्हणजे सिडकोला एअरपोर्ट झाल्यानंतर MTHL ब्रिज आल्यानंतर त्या जागेची किंमत करोड रुपये झाल्यानंतर मग त्यांना ते चना फुटाण्याच्या भावाला भाव जमीन पाहिजे. ही जी काही मान्य आहे ही मान्य आपण किती ताकदीनं करतोय त्याच्यावरती त्याचं यश अवलंबून आहे. म्हणजे इथल्या प्रत्येक माणसाला आपली जमीन आणि त्याच्यासाठी मागणारे हक्क, म्हणजे आपण अगदी काय आकाश पाताळ मागत नाही, आपण जी रिअलिस्टिक किंमत आहे ती रिअलिस्टिक किंमत मागतोय आणि ती रिअलिस्टिक किमतीची मांडणी आपल्याला प्रत्येक लेवलवरती करायला पाहिजे. मी गेल्या काही बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती असं म्हटलं की आपल्याच समाजामधून हुशार शिकून गेलेले, आणि मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की मी तुमच्या पैशातनं शिकलेलो आहे त्यामुळे मी तुमचं काहीतरी देणं लागतं म्हणून इथं उभा आहे. अशाच प्रकारचे हे सगळे आपले जे IAS ऑफिसर आहेत ना, या सगळ्या IAS ऑफिसरांच्या ज्यावेळेस जॉईन केली त्यावेळेस इंटरव्ह्यू बघा, त्यावेळेस त्यांना समाजासाठी भरपूर काय करायचं होतं. आज त्यांना आपल्या राजकारण्यांच्यासाठी पैसे जमा करून इलेक्शनला आपल्याला विकत घेण्यासाठी ते जमा करून द्यायचे. म्हणजे आज त्यांचं टार्गेट बदललेलं आहे. त्यामुळं हे पण आपण फक्त हे लोकशाहीचं दुर्दैव आहे, आपल्याबरोबर असंच होणार या प्रकारानं राहण्याचे दिवस गेलेले आहे. आपण आता मी तुमच्या बरोबर आहे, एवढ्याच ताकदीनं तिथल्या UDचे सेक्रेटरी असू देत नाहीतर रेव्हेन्यूचे सेक्रेटरी असू देत त्यांच्या समोर मांडणी करू, त्यांच्यासमोर कायद्याचे त्यांनीच बनवलेल्या कायद्याचे सगळे क्लॉज ठेवू आणि हे त्यांच्याकडून आपण करून घेऊ शकतो. मी हीच गोष्ट मी आता कुंडेवालला करतोय. मी कुंडेवालची आत्ताची लेटेस्ट एक थोडी हे करतो आणि तुमचा लॉजिस्टिक पार्ककडे येतो. कुंडेवालमध्ये अशाच प्रकारे 1.5 वर्षापूर्वी त्यांच्या मंदिरामध्ये एक सिडकोने मीटिंग ठेवली होती आणि त्या मीटिंगला पहिल्या मीटिंगला मला न बोलवता मी दुसऱ्या मीटिंगला गेलो. त्या 70 एकर जागेचा मी पण भाग होतो, माझी पण 2 एकर त्यामध्ये जागा आहे. सिडकोनं तिथल्या लोकांना 22.5% संमती देण्यासाठी पटवलेलं होतं आणि तिथल्या लोकांनी सांगितलेलं की त्यांच्या गावातलं तुकाराम बीज झालं की आम्ही सगळेजण एकत्र तुम्हाला हे संमतीपत्र देतो 22.5%. आणि मी
ते 22.5% संमतीपत्र मिळण्याचा शब्द मिळणार आणि ते कसं एक्झिक्यूट करायचं हे ठरवण्यासाठी आलेल्या सिडकोच्या त्या मीटिंगच्या अगोदर मी शेतकऱ्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती करून म्हटलं की सिडकोवाले यायला अजून एक अर्धा तास वेळ आहे, तर मला तुमच्यावर बोलायचं आणि मला संधी द्या. आणि त्यांनी मला संधी दिली आणि त्याच्यानंतर मी बोललो आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांच्यातले एक जण वयस्कर उठले आणि ते म्हटले की शहाजी, गेल्या 50 वर्षामध्ये हा थॉट आमच्या समोर कोणी मांडला नाही, त्यामुळे आमच्या समाजाचं फार मोठं नुकसान झालं आणि आता सिडकोवाली येतील तर ही तुझी जे मागणी आहे आम्हाला त्यांच्यासमोर ठेवता येणार नाही, तर आमच्या वतीने ते तू ठेवावे अशी आमची इच्छा आहे. तर मी ते ऍक्सेप्ट केली आणि सिडकोवाले आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर बोलायला सुरुवात केली. तर सिडकोवाल्यांना त्यांनी सांगितलं की आमच्या वतीने शहाजी बोलणार आहे. तर ते म्हणले की त्याला सगळं माहिती आहे, आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे, आता आम्ही त्याला काय सांगणार. मी बोललो नाही साहेब, तुम्ही ज्या कामासाठी आलाय ते तुमचं काम चालू करा. तर ते म्हणले तू सुरुवात कर. तर मी त्यांना सांगितलं की आमच्या जागेची किंमत 2.5 कोटी रुपये गुंठ्याला आहे आणि ही 2.5 कोटी गुंठ्याची जागेची किंमत तुम्ही आम्हाला देऊन तुम्ही 5 कोटी गुंठ्यानं जागा विकणार आहे. तर त्यामुळे 2.5 कोटी तुम्ही आमच्या जागेला देणं म्हणजे मोठी गोष्ट नाही. ते जर 2.5 कोटी देत असाल तर आम्ही तुम्हाला जागा द्यायला तयार आहे आणि तुम्हाला जागा दान द्यायचं 22.5% तर विषयच नाही. तुम्ही एवढे, आमच्याकडे 22.5% दान देण्याची कॅपॅसिटी नाही. आम्ही लार कायद्यानं तुम्हाला जागा देऊ शकतो आणि लार कायद्यानं जागा दिली तर आमचा 2.5 कोटी हा भाव असेल आणि यातला तुम्ही जबरदस्ती करून जागा घेतली आणि काही कमी जास्त आम्हाला भाव मिळाला तर तुमच्या बापाकडून आम्ही हा 2.5 कोटीचा भाव घेणार. आणि मी हे जेव्हा बापाकडून म्हणतोय तेव्हा मी मगाशी सांगितले तसे 4 कायदेशीर कॅल्क्युलेशन माझ्याकडे आहेत आणि हे जे आहे हे अशक्य नाही. हे तुमच्याच बाजूला बोकडविरामध्ये अशाच प्रकारे 1986 मध्ये जी जागा घेतली गेली त्या जागेच्या ऍक्विजिशनला 5,60,000 रुपये ज्या सिडकोनं भाव दिलेला होता त्या शेतकऱ्यानं कोर्टामध्ये फाईट करून त्या जमिनीचे सिडको आता 214 कोटी रुपये त्यांना देणे लागतात. उदाहरण नंबर 1. उदाहरण नंबर 2, एअरपोर्ट ज्या जागेमध्ये झालेलं आहे तिथल्या बिवलकर या शेतकऱ्याची जागा 1975-76 शेतकऱ्यांनी घेतली. बाकीच्या शेतकऱ्यांच्या सारखी 4-5 हजार रुपये एकरनं, जास्तीत जास्त 15,000 रुपये एकर. तर तो बिवलकर हा आर्किटेक्ट आहे, तो वकील आहे काय आणि तो टाउन प्लॅनर आहे. त्यानं कोर्टामध्ये फाईट केली आणि 2015 मध्ये त्याच्या केसचा निकाल लागला आणि त्याला व्याजासकट मिळालेले जे पैसे जे 1200 कोटी मिळाले ते 20 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे मिळाले. म्हणजे ज्या बिवलकरनं पुण्यावरनं येऊन सिडकोच्या उरावर बसून 20 लाख रुपये गुंठ्यातला मिळवले 1970च्या लँड ऍक्विजिशनचे, त्याच उलव्यामधल्या लोकांनी त्याच 2015 मध्ये 22.5% मध्ये फुकट जागा त्यांच्या दिल्या सिडकोला काय. आणि त्या सिडकोनं त्या फुकट जागा घेऊन दुसरे फुकट त्यांना जे मिळालेले डोंगर आहेत ते डोंगर तोडायचा जो खर्च आहे तो त्या प्लॉटवाल्यांच्या माती मारल्याने, म्हणून मगाशी म्हटलेले 12 लाख रुपयाचा जो खर्च आहे गुंठ्याला तो त्याचा आहे. मी आता हे ज्या कुंडेवाल मधले जे जमीन सांगितली त्याला मी म्हटलं की माझ्याकडे 4 प्रूफ आहेत ना, त्यातला अजून एक प्रूफ असा की कुंडेवालला आमची जागा शेतीची जमीन आहे आणि प्लेन आहे की ज्या जागेचा आम्ही 2.5 कोटी रुपये गुंठ्याला मागतो. त्याच्या बाजूला सिडकोकडे जी जागा आहे ती डोंगर आहे 70-80 मीटरची. त्या डोंगर तोडायचा आता त्यांनी टेंडर काढलेलं आहे 391 पर क्युबिक मीटर हा टेंडरचा भाव आहे आणि 3 टन पर क्युबिक मीटर ही डेन्सिटी आहे दगडाची. तर पर स्क्वेअर मीटरची जागा आमच्या लेवलला त्यांना आणायचा खर्च त्यांचा 58,000 रुपये आहे. म्हणजे सिडको 58 लाख रुपये गुंठा खर्च करून त्यांची जमीन ही 20 मीटर लेवलला आणते, आमची जमीन 12 मीटर लेवलला आहे समुद्र सपाटीपासून. त्यांना अजून 12 मीटर आणायचं असेल तर अजून खर्च करावा लागेल. हे सगळे रेकॉर्ड आहेत, जे सिडकोचे टेंडर आहेत त्यांनी केलेले खर्च आहेत. हे सगळं कोर्टासमोर मांडल्यानंतर हे रिअलिस्टिक फिगर त्यांना त्याचा भाव द्यावा लागेल. आता याच्यामध्ये त्यांनी हे आम्ही देणार नाही म्हटल्यानंतर मग आता त्यांनी एका माणसाला अप्रोच केला, तुझ्या क्रशरला आम्ही काय त्रास देतो, त्याच्यावरती रॉयल्टी बंद करतो, तुमच्या लाईटचं कनेक्शन बंद करतो, पोल्युशन कंट्रोलवाल्यांना नोटीस द्यायला होतं. हे सगळं केल्यानंतर आता त्यांनी असं केलं की अनधिकृत बांधकामाची नोटीस दिली आणि तुमच्या क्रशर तोडतो असं म्हटलं. ते त्याची नोटीस देताना सुद्धा त्यांनी त्याचं रिझन एअर क्वालिटी इंडेक्स असं लिहिलं. परवा साहेब मी त्या सिडकोच्या सीईओना भेटलो, मेंगडे साहेबांना, सुरेश मेंगडे साहेबांना, आणि त्यांना म्हटलं की सिडकोचं साहेब डोकं ठिकाणावरच आहे, एअर क्वालिटी इंडेक्स मेंटेन करत नाहीत म्हणून क्रशर प्लांट तोडायचं नोटीस द्यायला तुम्हाला कोणी अधिकार नाही. आम्ही जर एअर क्वालिटी इंडेक्स मेंटेन करत नाही तर आम्हाला सूचना द्यायला पाहिजे की तुम्ही एअर क्वालिटी इंडेक्स या पद्धतीने मेंटेन करा, आणि तो नाही मेंटेन केला तर आम्हाला सांगायला स्टॉप वर्क नोटीस द्यायला पाहिजे, आणि त्या प्रकारे आम्ही त्या प्रिकॉशन घेतल्यानंतर आम्हाला काम चालू करायला द्यायला पाहिजे. एअर क्वालिटी इंडेक्स मेंटेन करत नाही म्हणून तुमचे प्लांट तोडतो, ही काय भयानक नोटीस आहे काय.
त्याला सुद्धा मी तिथल्या क्वारीवाल्यांच्या बरोबर जाऊन उत्तर दिलं आणि त्यांना ते थांबायला लागलं. पण आता हे सगळं झाल्यानंतर एका माणसाला अप्रोच करून पण त्यांना जमीन मिळाली नाही. मग त्यांनी आता जबरदस्तीचे ऍक्विजिशन काढणार. जबरदस्तीचे ऍक्विजिशन काढल्यानंतर त्यांनी कलेक्टरना कळवलं. कलेक्टर आपल्याला एवढे अधिकार असताना सुद्धा आपल्याला वेळ समजतात की काय, असं मला धाडसानं म्हणावं लागेल. कारण कलेक्टरना लार कायद्याखाली नोटीस काढल्यानंतर कलेक्टरांचं हे विचारणं होतं की ही जागा तुम्हाला लागते का नाही, ही पहिला बघणं हे लार कायद्यामध्ये कलेक्टरचं पहिलं कर्तव्य आहे. म्हणजे त्या अक्वायरिंग बॉडीकडं ज्या कुठल्या कामासाठी जागा लागणार आहे आणि त्या कामासाठी लागणारी जागा तुमच्याकडे अवेलेबल आहे का नाही, अस्तित्वात असलेल्या जागेपैकी जर तुम्ही वापरू शकत नाही किंवा तुमच्याकडे ती जागा कंप्लीट संपलेली आहे, त्यावेळेला तुम्हाला नवीन ऍक्विजिशनचे अलाउड आहे. तर या सगळ्याचा विचार न करता कलेक्टरने मेट्रो सेंटरवाल्यांना सांगितलं आणि शिडकोनं जबरदस्तीनं आमच्या मोजणीचे पैसे भरून शिडकोनं मोजणीसाठी माणसं पाठवली. आम्ही त्यांना अपोज केला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला मोजणी करता येणार. आता ती मोजणी परत पाठवल्यानंतर परवा 18 तारखेला मेट्रो सेंटरच्या कलेक्टरनी मीटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं की ही मीटिंग मी कायद्याने घेऊ शकत नाही, पण मी एक गुड फेथ मध्ये शेतकऱ्यांच्यावर बोलावं म्हणून ही मीटिंग घेतली. मी बोललो साहेब धन्यवाद तुम्ही मीटिंग घेतल्याबद्दल. त्या मीटिंगमध्ये मी 1.5 तास बोलून त्यांना सांगितलं की साहेब तुम्हाला अपॉइंट केल्यानंतर तुमची अपॉइंटमेंट ही सेशन कोर्टाच्या जजच्या इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे आता या लँड ॲक्विजिशनचं काम करताना तुम्ही ऑफिसर राहिला नाही. तुम्ही सिडकोसाठी जागा घेत असला आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट पगार तरी तुम्ही त्यांचे नोकर म्हणून तिथं काम नाही करणार. तिथं तुम्ही न्याय देण्याच्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे इथली प्रत्येक स्टेप ही आम्ही जी मांडणी करतोय आणि ती कायद्याला धरून करणार आणि त्या कायद्याला धरून तुम्हाला एक स्टेप पुढे चालायचं. त्याच्यामध्ये त्यांना मी आमचे रेट सांगितले. मी मगाशी म्हटलं तशी 60-40ची स्कीम सांगितली आणि त्यांना सांगितलं की तिथं असलेल्या जागेवरचे क्रशर प्लॅन्ट ते तोडावे लागतील, त्याचा खर्च द्यावा लागेल. येणाऱ्या 15 वर्षात जे आमचं धंद्याचं नुकसान होणार आहे ते द्यावं लागेल, कारण तुम्ही जबरदस्तीने जागा घेता. आणि मग त्याचं विस्थापन एका बाजूला आणि जमिनीची किंमत एका बाजूला या पद्धतीने होईल. आणि ही जी काही मान्य आहे हे आमच्या मिटिंगचं इतिवृत्त तुम्ही बनवा आणि ते इतिवृत्त शिडकोला पाठवा. आणि शिडकोला तुम्ही ते पाठवल्यानंतर आम्ही शिडकोच्या एमडीना भेटणार, रेव्हेन्यू सेक्रेटरीला भेटणार आणि युडी सेक्रेटरीला भेटणार आणि त्यांना सांगणार की शेतकरी म्हणून आमच्या जमिनीचे व्हॅल्युएशन आमच्या या मागण्या आहेत, या जर तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही पुढच्या स्टेप्स घ्या. जे मेट्रो सेंटरचं हे काम आहे म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे अक्वायरिंग बॉडीला कळवायला पाहिजे की इथं तुम्ही जी जागा घ्यायला चाललाय त्या जागेच्या किमतीच्या संदर्भात, त्या जागेवरती असलेल्या कामधंद्याच्या संदर्भात तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे आणि ह्याच्यावरती तुमचा काय कॉल आहे सांगा आणि मग आम्ही पुढे जातो. आता हा सगळा एक्सरसाइज केल्यानंतर ज्या वेळेला ते जबरदस्ती करतील त्यावेळेला हे सगळे जे काही केलेले एक्सरसाइज आहेत हे कोर्टाच्या केसमध्ये मैलाचा दगड असतो. काय म्हणजे मला ते खाजगीमध्ये असे म्हटले की आतापर्यंतच्या लँड ॲक्विजिशन मध्ये हे अशा प्रकारचा अप्रोच काय आमच्या डिपार्टमेंटनं कधी एक्सपिरियन्स केला नाही. काय आमच्यासाठी नवीन आहे, पण तू जेवढ्या कायदेशीर मार्गाने जेवढ्या स्ट्रॉंगपणे ह्याची मांडणी करतोयस याचा आम्हाला आनंद आहे. काय आणि मी प्रयत्न करेन की जेवढं शक्य आहे तेवढं या सगळ्या कायद्याचं काटेकोर पालन करायचं. पण अशी कंडिशन आहे की ऑफिसर कितीही प्रामाणिक असला तरी आपली सिस्टम अशी आहे की सिडको मधले 10 डायरेक्टर जे आहेत हे युडीचे 2 सेक्रेटरी, MMRDAचे कमिशनर, सिडकोचे MD आयुक्त लेवलचे, सिडकोचे 3 JMD कलेक्टर लेवलचे, कोकण कमिशनर, नवी मुंबईचे कमिशनर, म्हणजे 10 लोकांनी आपल्या JNPTचे चेअरमन, म्हणजे 10 सिनियर लोकांच्या बर्डन आहे की आम्हाला ही जागा पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 124 गावांच्या याच्यामध्ये तरी आपले नगर विकासच्या सचिवाने असं म्हणले की जास्तीत जास्त फायदा शासनाला आणि MMRDAला होईल या पद्धतीने जमीन ॲक्विजिशन करा. मी त्यांना मेसेज पाठवला, म्हणलं साहेब तुम्ही त्या दुबईच्या शेखच्या राज्यात काम करताय का लोकशाहीमध्ये तुम्ही सचिव आहे, म्हणजे शेतकऱ्यांची जागा जास्तीत जास्त फायदा शासनाला व्हायला पाहिजे अशा पद्धतीने अक्वायर करायचे असं तुम्ही लिहून देताय. म्हणजे आपण अराजकतेकडे चाललोय. म्हणजे शासनानं ही शेतकऱ्यांच्यासाठी अशा प्रकारे स्कीम राबवा की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि शासन म्हणून आपण तिथं फॅसिलिटेटर असायला पाहिजे, सोय देणारी एक बॉडी असायला पाहिजे. असं असण्याच्या ऐवजी सचिवांच्या लेवलला या प्रकारचं थॉट चाललेलं आहे. आता हे पुणेवालची ज्या पद्धतीनं लढाई चाललेली आहे याच पद्धतीनं तुम्हालाही पुढे जाता येईल जर ते लँड ॲक्विजिशनच्या पद्धतीने आले तर. आता तुमच्या लॉजिस्टिक पार्क हा जो विषय आहे त्या लॉजिस्टिक पार्कसाठी मी मेंगडे साहेबांच्याकडे गेलो आणि मी मेंगडे साहेबांना म्हटलं की साहेब तुमच्याकडं नवी मुंबईमध्ये
तुम्ही जागेनं तुमचं कुंपण घातलं म्हणून नवी मुंबईच्या एका नगरसेवकांनी NMMC कॉर्पोरेशनमध्ये कंप्लेंट केली की NMMCची परवानगी घेतली काय, आणि NMMCने तुम्हाला पत्र लिहिलं. तर त्याच्यामध्ये उद्वेगानं सिडकोनं काय पत्र लिहिलं की UDCPR मध्ये किंवा कायद्यामध्ये आमच्या जागेला आम्ही कुंपण घालायला पाहिजे आणि त्याच्यासाठी कुणाची तरी विचारणा करायला पाहिजे, असं कुठं लिहिलंय ते दाखवा, असं तुम्ही म्हणलं पत्र लिहिलं साहेब. काय म्हणले बरोबर आहे, आमच्या जागेसाठी ते कसं काय लिहू शकतात, त्यांचं डोकं ठिकाणावरती नाही. मी म्हणलं साहेब तुम्ही ज्या कंटेनर यार्डला तोडायला जातात तुमची माणसं, त्या कंटेनर यार्डचे जे कंपाऊंड आहे ते त्या जागे मालकानं त्याच्या जागेचं प्रोटेक्शन करायला घातलेलं तुमच्यासारखंच कुंपण आहे. काय तुम्हाला कुठल्या कायद्याने ते अलाउड केलं की त्यांचं कुंपण घातलेलं इलिगल म्हणायला? तुम्ही तिथल्या लोकांचे कंटेनर यार्ड जे आहे हे फिक्स स्ट्रक्चर नाही, ते एकावरती एक ठेवलेले कंटेनर यार्ड आहे. ते कंटेनर यार्ड तुम्ही तोडायला चाललाय कुठल्या कायद्याच्या बेसवर? त्या त्यांच्या शेतामध्ये एखादं त्याने ऑफिस म्हणून बनवलं असेल, ते तुमच्यासाठी ऑफिस आहे, त्याच्यासाठी ते त्याच्या शेतातलं घर आहे. त्यानं शेतात जसा मेंढ्या बसवायचा कार्यक्रम असतो तसं त्याने त्याच्या शेताला कंपाऊंड घातलेलं आहे आणि त्या कंटेनरनं सांगते की तुम्ही माझ्या इथे येऊन थोड्या वेळासाठी थांबा, मी त्याची राखण करतो आणि तुम्हाला ज्यावेळेस जायचं त्यावेळेस जाऊ. ते कंटेनर येतात, एक 8 दिवसात जातो, एक कंटेनर 1 महिन्यात जातो. तुमच्या बापाचं काय चाललंय? म्हणजे शेतकऱ्यांनी त्याच्या जमिनीवरती कंटेनर्स यार्ड बनवले, ह्याला तुम्ही इलिगल समजून त्याला तोडायची नोटीस देत आहे, किती भयानक आहे. काय ते म्हणतात की त्याने आम्हाला संमती द्यावी 22.5% मध्ये, काय आम्ही त्यांचं कंटेनर तोडणार नाही. म्हणून हा कुठला न्याय झाला? हे तुम्हाला दान करायला पाहिजे, तुम्हाला दान नाही केलं तर दान मागणारा त्या समाजावरती अटॅक करणार, ही कुठली संस्कृती? याच्यामध्ये तुमच्या जागेवरती असलेले कंटेनर यार्ड हे बिलकुल इलिगल नाही. मी त्यांना म्हटलं की तुमच्या सिडकोमध्ये मालकी हक्काच्या जमिनीवरती परवानगी देण्याची प्रोव्हिजन तुम्ही 50 वर्षापासून ठेवली नाही आणि इथल्या शेतकऱ्यांचे वाटोळे केलं. म्हणजे जे शहर बनवण्यासाठी तुम्ही आला त्या शहरामध्ये एक्झिस्टिंग राहणाऱ्या माणसांच्या लाईफचं नरक केलं आणि तुम्ही कसलं शहर बनवलं म्हणून मिरवताय? म्हणजे नवी मुंबई शहर 21व्या शतकातलं केलं म्हणून डिंगोरा पिटणाऱ्या सिडकोनं हे विचार करायला पाहिजे होतं की आम्ही इथं या जमिनीवरती पाय ठेवायच्या अगोदर जे लोक इंग्रजांच्या वेळच्या गावठाणाच्या बाहेरच्या एरियामध्ये घरं बांधून होते त्यांना सुद्धा आपण 55 वर्षामध्ये रेकॉग्नाइज करू शकलो नाही. आता या ओघाने एक आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी अलीकडे आमच्या नवी मुंबईतल्या मित्रांना सांगतो की मी मुंबईमध्ये बिल्डर म्हणून काम करतो, नवी मुंबईमध्ये बिल्डर म्हणून काम करतो. आमच्याकडे जर 500 बिल्डर असते ना तर त्यापैकी 10 ते 15% महाराष्ट्रीयन माणसं शोधणं डिफिकल्ट, आणि त्या 10 ते 15 मध्ये इथले मूळचे आगरी कोळी हे 2 ते 4% असते, म्हणजे एवढं अल्प प्रमाण आहे. आता त्याचं कारण काय की जे मला सापडलं ते तुम्हाला शेअर करतो. बघा की 1991 ते 94 पर्यंत तोपर्यंत 12.5% प्लॉट नव्हते, तोपर्यंत सिडकोच फक्त घर बांधत होते. हे छोटी मोठी लोकांना पाया बांधून विकत होते आणि सोसायटीचे थोडे प्लॉट देत होते. ते सोसायटीचे लोक एकत्र येऊन त्यांच्यासाठीच घरं बांधत होते. ते सोडलं तर सिडकोच फक्त कॉलनी बांधत होते. आता ती कॉलनी बांधत असताना इथल्या तुमच्या गावातल्या जे काही 20-25 लोकांना जे काही कामधंदा मिळत होता, सप्लायचा असेल किंवा आणि काय असेल किंवा एखादी नोकरी मिळून असेल, तर त्या प्रत्येक गावातल्या जे काही 25-50 लोकांना कामधंदा करून 2 पैसे मिळत होते, तर त्यांनी त्या पैशाचं काय केलं, तर त्यांनी त्या पैशाचं त्यांच्या गावात असलेलं जुनं घर मोडलं आणि चांगलं RCCचं घर बनवलं. आजूबाजूला शहर बनत होते तर त्यांनी त्यांचं चांगलं घर बनवलं. ते घर बनवताना काय झालं बघा की त्यांच्या घर बनवायचे जर खर्च 15 लाख रुपये असेल ना, तर त्यांच्यासाठी तो 15च्या 15 लाख त्यांना मिळवलेला तिथे खर्च करावा लागला. मी जर सिडकोच्या प्लॉटवरती ते घर बांधलं असतं काय, तर मला काय झालं असतं, तोच जर तुमचा प्लॉट सिडकोनं तुमचं घर एक्झिस्टिंग जर मान्य केलं असतं, मग अशी मोहिते साहेब म्हणले तसं त्याला प्रॉपर्टी कार्ड दिलं असतं किंवा प्लॉटचा दर्जा दिला असता, तर तुम्ही काय केलं असतं की तो प्लॉटच्या दर्जामुळं कुठल्याही बँकेत गेल्यानंतर त्या बँकेने तुम्हाला कर्ज दिलं असतं आणि तुम्ही काय केलं असतं की तुमच्या खिशात असलेल्या 15 लाखापैकी 3 लाख रुपये मार्जिन मनी तिथे खर्च केले असते. राहिलेले 12 लाख बँकेने तुम्हाला कर्ज दिलं असतं, तुम्ही घर बांधलं असतं आणि त्याचं कर्ज पुढचे 15 वर्ष फेडलं असतं. त्याच दरम्यान 1991 पासून 94 पर्यंत ज्यावेळेला 91ला पहिल्यांदा 12.5% प्लॉट निघायला सुरुवात झाली, नंतर ते ट्रान्सफर करायला अलाव करत नव्हते. 94ला ते ट्रान्सफर करायला सुरुवात झाली आणि फार मोठ्या प्रमाणात त्याची खरेदी विक्री झाली. 94-95 मध्ये या प्लॉटची विक्री केली
विक्री सुरू झाली त्यावेळेला लोकांनी त्यांना मिळालेले 12.5% प्लॉट हे 50,000 पासून 2 लाखापर्यंत अगदी वाशी नेरूळ पासून सगळ्या लोकांनी या किमतीला विकले. त्या किमतीमधले किती पैसे आमच्या बिल्डर लोकांनी शेतकऱ्यांना दिले? तर 10% टोकन पैसे, म्हणजे 5,000 ते 10,000 रुपये एका गुंठ्याच्या प्लॉटला शेतकऱ्यांना दिले आणि त्यांचे प्लॉट बिल्डरांनी घेतले. आता हेच त्या गावातले जे 25-50 लोक होते त्यांच्याकडे खिशात 15 लाख होते, पण त्यांचं घर बांधायला अख्खं 15 लाख लागणार होते, त्यामुळे ते ह्या स्पर्धेत उतरू शकले नाही. जर त्यांचं घर 3 लाखात बांधून लोन घेऊन त्याला 15 वर्षाचा टाइम मिळाला असता फेडायला, तर त्यांच्या खिशातले 12 लाख जे आहेत ना, हे बरेच 12.5% प्लॉट घेऊ शकलं असतं किंवा त्यांचा स्वतःचा प्लॉट विकण्यापासून वाचवू शकला असतं. बरोबर, तर ते झालं नाही. आज सुद्धा मित्रांनो, इंग्रजांच्या वेळच्या गावठाणाच्या बाहेर आणि इंग्रजांच्या वेळच्या गावठाणाच्या आतमधली सुद्धा घरं ही सिडको कायदेशीर प्लॉट म्हणून रिकॉग्नाइज करत नाही, आणि रिकॉग्नाइज करत नाही त्याच्यामुळे त्या प्लॉटवरती बांधलेले तुमची करोडो रुपयाची किमतीची जी घरं आहेत ती त्याची फायनान्शियल मार्केटमध्ये 0 किंमत आहे. हे तुमच्या गावातल्या घरावरती 1 करोड खर्च करून तुम्ही घर बांधल्यानंतर एखाद्या बँकेच्या दारात उभा राहिला आणि त्यांना सांगितलं की हे माझं घर आहे 1 कोटीचं आणि याच्यावरती मला 20 लाख रुपये कर्ज पाहिजे, तर तुमची बँक देत नाही. तुम्हाला घरातलं सोनं त्याला नेऊन द्यावं लागतं, मग ते पैसे देत. मी माझा जो फ्लॅट आहे काय, तो फ्लॅट कायदेशीर आहे, तर मी तो फ्लॅट बँकेत देतो आणि बँक त्याच्यावरती मला कर्ज देते. म्हणजे 95 गावातले 1970 पासून सुद्धा आतापर्यंत ज्या लोकांनी ज्या काय प्रकारे प्रगती केली आणि जे काही घरं वगैरे बांधली, ती सुद्धा त्यांची प्रॉपर्टी या फायनान्शियल मार्केटनं आणि गव्हर्नमेंटनं ओळखली नाही, आणि तो सपोर्ट इकॉनॉमिक नसल्यामुळं इथल्या लोकांना मी जसं म्हणतोय तसं बिल्डर म्हणून या फील्डमध्ये शिरकाव करता आला. आता हे रिपिटेशन परत नाही व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी मी मोहिते साहेबांना म्हटलं की तुमच्या गावातली जी घरं आहेत ती जी सिडकोनं रेग्युलराईज करायला पाहिजेत, आणि ती रेग्युलराईज का करत नाही आपण बघूया. हे 55 वर्षापासून जो गाढवासारखा कायदा बनवलेला आहे की मालकी हक्काच्या जमिनीवरती आम्ही घरं रेग्युलराईज करत नाही. म्हणजे तुम्ही आता 2022चा GR जर तुमच्या वाचनात असेल तर 22च आहे, माझ्याकडे आहे तो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शासनाच्या गावठाणातल्या घरावरती ज्या लोकांनी अतिक्रमण केलं काय, त्या लोकांची अतिक्रमण रेग्युलराईज करून त्या लोकांना ती जागा भूखंड म्हणून देण्याचं शासनानं निर्णय केला. तुमचे 95 गावातील लोक कुठे आहेत? ते शासनाला जाऊन विचारायला पाहिजे होता ना, की तुमच्या मालकीच्या जागेवरती कुणीतरी घर बांधलेलं आहे, त्या माणसाला तुम्ही तुमची जागा देऊन त्याचं घर रेग्युलराईज करायला चाललंय. आम्ही आमच्या बापाच्या जागेवरती घर बांधलं, ते गेल्या 55 वर्षात तुम्ही अजून आम्हाला रेग्युलराईज केलं नाही, हे ते तुम्ही ओळखत नाही, मान्य करत नाही. म्हणजे हे जे आहे ना, हे जोपर्यंत तेवढ्या ताकदीने तुम्ही तुमचे प्रश्न मांडणार नाही तोपर्यंत त्याचं सोल्युशन भेटणार नाही. आता लॉजिस्टिक पार्क जे आहे, हे तुमचं लॉजिस्टिक पार्क करताना लॉजिस्टिक पार्कच्या आजूबाजूला म्हणजे तुमच्या गावठाणाच्या आजूबाजूला त्यांनी लॉजिस्टिक पार्क प्लॅन केलं. तर मी जो प्लॅन आणलाय तुम्हाला इथं होतो की याच्यामध्ये हे गाव आहे आणि याच्या सगळ्या बाजूनं हे लॉजिस्टिक पार्क आहे. आता हे जे गाव आहे हे तुमचं जुनं गाव आहे आणि ते एका लेवलवरती आहे, वसलेलं आहे. आता हे जे लॉजिस्टिक पार्क आहे हा विरार अलिबाग कॉरिडॉर येणार आहे, तो समुद्र सपाटीवर उंचीवरून जाणार आहे. 8 मीटर उंची असेल त्या विरार अलिबाग कॉरिडॉरची. MTHLचा ब्रिज त्याला कनेक्ट करणार आहे, तो पण 8 मीटर वरती कनेक्ट करेल. म्हणजे एक्झिस्टिंग आता असलेलं रस्त्याचं जे स्ट्रक्चर आहे हे सगळं वरती येणार आहे. म्हणजे सगळ्या बाजूने जर तुमच्या कंटेनर यार्ड झालं तर तुमच्या गावामध्ये पावसाचं पाणी साठणार आहे, आणि तुमच्या गावामध्ये तो हवाच यायला जागा नाही. 5-5, 6-6 माळे जर कंटेनर यार्डचे जर एकाला लागून एक उभा राहिले तर तुमच्या गावामध्ये तुम्हाला श्वास घ्यायला हवाच येणार. आता तुम्ही एक विचार करा की तुमची जी जागा आहे ही मुंबईला कनेक्ट करणाऱ्या MTHL ब्रिज पासून 0 मीटर अंतरावरती आहे, आणि ती जागा ही मुंबईच्या त्या बाजूला दादर शिवडी या एरियामध्ये जशा गगनचुंबी इमारती होत्या तशा इमारती उभा करण्याच्या ताकदीचे. त्या साईडला जर 10 कोटी रुपये गुंठ्याचा भाव असेल तर तुमची जमीन 5 कोटी गुंठ्याची आहे. मग ती 5 कोटी गुंठ्याची जमीन ही कंटेनर यार्डला करण्याचं लॉजिक काय? बरं, गंमत अशी आहे की असं फर्स्ट टाइम घडतंय महाराष्ट्रामध्ये. लार कायदा आल्यानंतर ह्या टेंडरमध्ये असं म्हटलंय की 52% जागा ही सिडकोच्या मालकीची आहे आणि 48% जागा जी तुमच्या मालकीची आहे ही सिडकोने विकायला काढली. लार कायदा असं म्हणतो की 70% जागा ची मालकी मिळाल्याशिवाय कुठलाही प्रोजेक्ट हातात घ्यायला नाही पाहिजे. यानी तुमची जागा जी आहे की तुमच्याकडे ऍक्विजिशन करायच्या अगोदर विकायला काढल्या. गंमत अजून त्याच्या पुढे आहे, ते तुम्ही लोक अजून कसं काय स्वस्त बसलाय ते मला कळत नाही. ती जी तुमची जागा आहे
ती 10 कोटी रुपये एकर या भावाने विकायला काढलेले आहे. मी त्यांच्या इकॉनॉमिस्टना भेटलो आणि त्यांना म्हटलं की ही 10 कोटी किंमत आली कुठून काय. तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही ऍक्च्युली ह्याच्यावरती हे लॉजिस्टिक पार्क करायलाच तयार नव्हतो, पण सेंट्रल गव्हर्नमेंटमधून भरपूर प्रेशर होतं काय. त्याच्यामुळे 17 मीटिंग घेतल्यानंतर एमडी आमची लॉजिस्टिक तयार झाली. फार इम्पॉर्टंट माहिती आहे साहेब. तर मी म्हटलं की एवढ्या जबरदस्तीने सिडको काम करते काय, मग त्याची किंमत तुम्ही कशी ठरवली. तर ते म्हणले त्याची जी किंमत आहे त्या 10 कोटीपैकी 1 कोटी रुपये हे आमचं प्रॉफिट आहे, 1 कोटी रुपये हा आमचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च आहे आणि 2 कोटी रुपये हा आमचा इंजिनिअरिंग डिपार्टमेंटने त्याला लेवल वगैरे करायला सांगितलेला खर्च आहे. आणि राहिलेले 6 कोटी रुपये हे 6 कोटीला आम्ही ती जागा विकत घेणार. मी म्हटलं साहेब तुम्हाला मॅथमॅटिक्स चांगलंच माहिती असेल, तुम्ही इकॉनॉमिस्ट आहे काय, पण मी जरा जास्तच शेतकऱ्यांच्याकडे इन्क्लिनेशन माझं आहे काय. त्यामुळं माझ्या डोक्यातनं असं पोट तिडकीनं प्रश्न उपलब्ध होतात. मी म्हटलं की तुम्ही 6 कोटी एकरनं जागा घ्यायला तयार चाललाय म्हणजे 15 लाख रुपये तुम्ही गुंठ्याचा भाव पकडला. आज त्या चिरले आणि वेशवी आणि तुमचे जांभूळपाडा आणि हे दादरपाडा या गावामध्ये तुम्हाला माहित असेल 14 ते 15 लाख रुपये गुंठ्याची खरेदी विक्री चालते, बरोबर आहे. मग तुमच्या जागेची खरेदी विक्री जर 14 ते 15 लाख रुपये गुंठ्याने चालते, तर सिडकोनं अगदी त्याला किंवा कलेक्टरने त्याला बाजाराची किंमत म्हणायचं म्हटलं तरी तुमची जागा लाख रुपये गुंठ्याने घ्यावी लागेल, बरोबर आहे. म्हणजे 24 कोटी रुपये ही लँड ऍक्विजिशनची कॉस्ट आहे, ते विकतात 10 कोटीला काय. मी म्हणलं सिडको बर्बाद होईल, लिहून घ्या माझ्याकडनं. मी तुमच्या बापाकडून 2.5 कोटीचा भाव घेतल्याशिवाय राहणार नाही, मी शेतकऱ्यांच्या बरोबर आहे काय. आणि कलेक्टरनं दिलेले 2017चे अवॉर्ड बघा, आज सुद्धा कलेक्टर 60 लाखापेक्षा 1 रुपया सुद्धा कमी त्या शेतकऱ्यांना देऊ शकत नाही. कॅल्क्युलेशन तर 1 कोटीपेक्षा जास्त येते काय, पण 60 लाख गुंठ्यापेक्षा 1 रुपया सुद्धा कलेक्टर देऊन आमच्या जागेवर पाऊल ठेवू शकत नाही आणि त्याच्या वरचे पैसे आम्ही जाऊन कोटात. तर त्यामुळे हे अशा प्रकारची तुमची विक्री ह्यानं तुमची सिडको बर्बाद होईल. मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडं 4300 एकर जागा, त्यापैकी 2,500-3 हजार एकर जागा द्रोणागिरीमध्ये. ती द्रोणागिरीमधली जागा जी आहे ती तुम्ही नवी मुंबईचे SEZ तुमच्याकडे गुगलमध्ये काढून बघा त्यावेळेच्या न्यूज. तर नवी मुंबईचे SEZ आहे त्याच्यामध्ये लॉजिस्टिक पार्क हे एक मेन उद्देश होता. त्या लॉजिस्टिक पार्क हे JNPTच्या जवळ त्यावेळेला एअरपोर्ट दोनच होता फक्त 2006 मध्ये. त्यामुळे JNPTचा एक्सपान्शन कन्सिडर करून द्रोणागिरीची सिडकोची जी जागा आहे ती द्रोणागिरीची जागा ही लॉजिस्टिक पार्कला वापरली जाईल म्हणून ती दिली गेली. आणि द्रोणागिरीची आजच्या डेटला तुमची जी काय 60 लाख ते 75 लाख गुंठ्याने विकली जाणारी जागा आहे ती तुम्ही लॉजिस्टिक पार्कला वापरणं अपेक्षित आहे. आणि जी जागा तुम्ही 5 कोटी रुपये गुंठ्याने विकू शकताय किंवा त्या शेतकऱ्यांना त्याचे 5 कोटी रुपये गुंठ्याने मिळणार आहेत काय, त्या जागेवरती तुम्ही लॉजिस्टिक पार्क करताय तर लॉजिक आहे. बरं, मुंबईतून येणारं ट्रॅफिक की जे विरार अलिबाग कॉरिडॉरला कनेक्ट करून पुढे जाणार आहे, मेजर ट्रॅफिक हे लाईट व्हेकलचं असणार आहे. बाजूला एअरपोर्ट आहे, त्याच्या बाजूला एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, सेमीकंडक्टर फॅक्टरी काय, अजून एअरपोर्टच्या बाजूला रिलायन्सचा असलेला SEZ. आणि या सगळ्या गोष्टीचं क्लस्टर असताना तिथं ट्रॅफिक होऊन कसं चालेल. एका बाजूला असलेलं JNPT जे आहे त्याच्या पुढं कुठं कनेक्टिव्हिटी नाही, ती त्या JNPTला त्या लॉजिस्टिक पार्कला पूरक होऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे कशाचा काय उपयोग होणार आहे देशासाठी हा थॉट न डोळ्यासमोर ठेवता अशा प्रकारची डेव्हलपमेंट लादली जाते काय. आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये त्याचा नेमका काय अर्थ आहे आणि त्याला कशा प्रकारे आपण अप्रोच करायला पाहिजे असा आपण अप्रोच ठेवत नाही काय. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम आहेत. मी आता मेंगडे साहेबांना पण सांगितलं. मेंगडे साहेबांच्या डोक्यात असं होते की शहाजी तिथल्या लोकांना जर ते लाभमध्ये जाणार म्हणतात आणि सगळे पैसे मिळाले तर त्याच्यानं खर्च होतील आणि 22.5% प्लॉटनं ते पुढच्या पिढीसाठी राहील. मी म्हणलं साहेब तुम्हाला अर्धी माहिती आहे, तुमचे शेतकऱ्यांच्या विषयी असलेली संवादाचा मी रिस्पेक्ट करतो, आदर करतो, पण तुम्हाला अर्धी माहिती आहे आम्ही लारमध्ये जमीन देणं म्हणजे नुसते पैसे घेणं नव्हे. आम्ही लारमध्ये जमीन देणं म्हणजे आमच्या जागेचा बाजाराची योग्य ती किंमत घेणं. आम्ही लारमध्ये जागा देणं म्हणजे 20% मालकी हक्काची जागा, विकसित जागा घेणं हा आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला 15.75% भाड्याने देताय काय. या प्रकारची सहानुभूतीची गरज नाही, तुमच्या सहानुभूतीचा आदर करतो. ते मला म्हटले की हे जर असं असेल शहाजी काय तर तू जे म्हणतोस ते बरोबर आहे आणि मग शेतकऱ्यांनी नाही यायला पाहिजे काय. मला त्यांनी अजून एक
मला म्हणले जर शेतकऱ्यांना काही संबोधित करायचं तुला चान्स भेटला तर आम्ही जे त्या लॉजिस्टिक पार्कच्या तिथं लोकांच्याकडं पाडायला वगैरे जातोय काय, तर मी म्हणलं साहेब ते फक्त कंपाऊंड घातलेलं आणि ओपन कंटेनर ठेवलेले जागा तुम्ही पाडायला जाऊ नका. ते म्हटले माझा पण प्रिन्सिपली त्याला विरोध आहे, कारण त्यांनी तिथे काही बांधलेलंच नाही. पण तरी सुद्धा म्हटले की आमचे काही लोक बदमाश आहेत, ते तिथल्या लोकांना सांगते ते आम्ही पाडणार नाही, त्याच्या बदल्यात आम्हाला हप्ता चालू करा. तर तशा प्रकारचे काही हप्ते शेतकऱ्यांनी चालू करू नयेत असा माझा त्यांना निरोप दे म्हटले. काय की तू म्हणतोय तसं ते कायदेशीर आहे आणि त्याच्यासाठी कायदेशीर लढा द्या, ते आम्ही नाही तोडायला पाहिजे, तुमच्या राहू दे, पण त्यासाठी तुम्ही कोणाला हप्ता द्यायची गरज. तर त्याच्यामुळे या लॉजिस्टिक पार्क ही तर नाहीच व्हायला पाहिजे. ते होऊ शकत नाही तुम्ही जर प्रॉपर स्टँड घेतला तर. लॉजिस्टिक पार्क नाही झालं तरच तुमच्या जागेला 2.5 कोटी रुपये गुंठ्याचा भाव होईल. कारण उद्याला कोर्ट सुद्धा माणूसच आहे. कोर्टाला इथं जजमेंट देताना त्या जागेमधून काय बनणार आहे त्या पद्धतीनंच ते समोरच्याला मोबदला द्यायला पाहिजे असा विचार ठेवेल डोक्यात. त्याच्यामुळे आपल्या जागेवरती जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल अशा प्रकारची डेव्हलपमेंट झाली तर आपल्याला चांगला भाव मिळणार आहे. आणि लॉजिस्टिक पार्क करणं हा इथल्या लोकांचा श्वास गुदमरणार आहे. त्यामुळे ते लॉजिस्टिक पार्क इथे यायलाच नको. ज्यांनी आता जागा दिलेली आहे नाही त्यांनी नाही द्यायला पाहिजे. जर ज्यांनी जागा दिलेली आहे संमतीपत्र देऊन चूक केली असं वाटत असेल तर त्यांना अजून चूक सुधारायचा चान्स आहे. त्यांनी ते आम्ही ते माघार घेतोय म्हणून द्यायचं आणि पेपरला एक ऍड द्यायची की अशा प्रकारे आम्हाला आमच्या अज्ञानामुळे किंवा आम्हाला माहित नव्हतं की आमची फसवणूक करून आम्ही ते दिलेलं आहे आणि आम्हाला हे दिलेली संमती मान्य नाही आणि त्या प्रकारच्या आम्हाला त्यांच्या 15.75% भूखंड सुद्धा नको आहे. ज्या लोकांनी जागा दिली त्यांना भूखंड द्यायची जागा सिडकोकडे अवेलेबल नाही, तर डोंगर तोडायचं काम चालू आहे. त्या डोंगर तोडायला 5 वर्ष लागणार आहे आणि तिथं तुम्हाला भूखंड मिळणार आहे, त्याच्यावरती विकसित होणार आहे. तिथे तुम्हाला खडीचा मुठभर खडी सुद्धा टाकायची तिथले लोक तुम्हाला अधिकार देणार नाही. त्याच्यामुळे तुमचं जिथं गाव आहे त्याच्या आजूबाजूला शहर वसायला पाहिजे, त्या शहरामध्ये तुमची जागा असायला पाहिजे, त्या जागेवरती बिल्डिंग व्हायला पाहिजे आणि मग त्या बिल्डिंगमध्ये होणारी डेव्हलपमेंटला तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट होता येईल. तिथं तुमच्या हाकेच्या अंतरावरती असलेली प्रॉपर्टी त्याच्या भविष्यामध्ये तुम्हाला सांभाळ करायला त्याचा उपयोग होईल. मी आता माझं भाषण लांबलं, माफ करा मला, मी थांबवतो आणि काही प्रश्न असतील